नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश माडल आडस कोकण या आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. आणि मित्रांनो, मी आता गोठणीवर आलोय. हे बघा, इकडे पाणी बघा, भरपूर पाणी आलेलं आहे. आणि इकडे आम्ही बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत, तुम्ही हा लोकेशन बघितलाय. पण पावसामध्ये जे लोकेशन असतं ना, ते बघा, हे खरं लोकेशन बघा. पावसामधलं जे लोकेशन असतं ना, ते एक नंबर कोकणातलं सगळीकडे. संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला धमाल मस्ती म्हणजे भेटेल या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, इकडे पण पाणी येतं आहे. आणि हा रस्ता इथंच थांबतो. पलीकडे आमचे दौलत पवार आहे, यांचं घर आहे. आणि इकडे आम्ही काजूला जातो, ह्या रस्त्याने काजूला. इकडे तुम्ही बघितला मागे 2-3 व्हिडिओ मी या व्हिडिओ टाकले होते यूट्यूबला. आणि अन्वेषण काय हे कसं वाट पाणी बघून हा हा. आणि अन्वेषा बघा दगड मारतोय, उठपर्यंत दगड गेला. हां, अन्वेष आमचा दगड मारतोय. पाणी समुद्रात जातं. तिकडे आपण लाडगरला जातो ना, तिकडे खाडी जाते. खाडीच्या नंतर खाडी समुद्रात जाते. ही नदी आहे. हा, चालत गेलं तर वाहून जाऊ आपण. पाणी किती आहे माहिती आहे काय? मग भरपूर खोल आहे. मग मासे पकडायला पाहिजे ना. पण शांत पाणी लागतं मासे पकडायला. हे शांत पाणी नाही, नुसतं खाली जातं. तिकडे मासे भेटते, तिकडे पुढं तिकडे वरती बाटली टाकायची, बाटली. आपण हो, आता आपण याला दगदादाला घेऊन येऊया. इकडे मासे आहेत का बाई? जायचं बाई, इकडे हो, इकडे चाल. काय धबधबा. आणि मित्रांनो, हा बघा साकव. हा जुन्या पद्धतीने जे लोक साकव बनतात, तो बघा हा साकव. साकव त्याच्या पाठीमध्ये तुम्ही हा जो साकव बघताय, तो पत्र टाकलेला आहे. इकडे पत्र नाही, सॉरी, कागद आहे प्लॅस्टिकचा. आणि याच्या इथं माती टाकलेली आहे पूर्ण. म्हणजे ही जुनी पद्धत होती ना. याच्या आधी पण वेगळी पद्धत होती. याच्या आधी आपला चिवा असतो ना, चिव्याचे बनवले जायचे. आणि यांनी वेगळी आयडिया लावली, माती टाकलेली आहे. पण आता हा मार्गच राहिला. आता तुम्ही जर पाण्यात जाऊ शकत नाही, मोठं पाणी आलं की क्रॉस करू शकत नाही. हे कसं, इकडे बैल वगैरे लोक जातात, तिकडे गुरं वगैरे जातात वरती. तर त्यांचं जाण्याचा मार्ग आहे नेहमीचा. आम्ही काजूला पण मित्रांनो ह्या मार्गानेच जातो. पण जेव्हा आम्ही असं हे साकवलं होतं, तेव्हा आम्ही असं इकडं जायचो. मासे नाही आहेत अन्वेष आता. चल कुठे? पार्वती नर्सरीला जातोय. हे बघा, हा इकडे आम्ही शूटिंग केली होती. होय, इकडे आम्ही शूटिंग केले होते बघा. त्या लोकेशनवर आम्ही शूटिंग केले होते. वरती ते लोकेशन दिसतं ना. हां, हो, आलो. आणि ह्या आंब्याच्या इथं आंबी पण शूटिंग केले होते. इथं पाणी यायला नको म्हणून टाकलंय. हे बघा, इकडे पार्वती नर्सरी. हो, ही बघा पार्वती नर्सरी. पार्वती नर्सरीची आपण व्हिडिओ केली होती मागे. आंब्याचा झाड आहे. हे बघा, हे काय सोलर बसवलंय. चला इकडं आतमध्ये जरा मासे इकडं मासे यांच्याकडे काजूचं एक झाड नाही आपल्याला.
हो तिथं चला पप्पा तुम्हाला खरोखर स्विमिंग पूल हो ए ए ए इकडे काय म्हणताय आलो आलो ए अन्वेष पुढे नको पुढे बघा ये काड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे बघा मित्रांनो. अशा प्रकारे काड्या भरल्या जातात इकडे. माशांची पिल्लं आहे हो ते मोठे पण होतात हो मोठे मोठे सोडतात ते हं? ते नाही मोठे नाही होय ते बारके राहतात त्यांची जातच आहे बारकी हा? बारक्यांची बारकीच जात आहे त्याची. पाण्यात सोडल्यावर की ते हं? त्या पाण्यात सोडलं पाण्यात नाही सोडत पाण्यातले वर्ष वेगळे आहेत. जोरदार पाऊस असल्यामुळे मुलांना सुट्टी दिली आहे शाळेत आणि खूप मजा एन्जॉयमेंट करतात मुलं आणि अन्वेष सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आणि मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ 2 दिवसाचा शूट या व्हिडिओमध्ये या माध्यमातून तुम्ही बघताय. आणि आता शेती लावायचं इकडे या साईडला आलो. इकडे आमचे पुढेकर ते शेती लावत आहेत. लावणीला सुरुवात झालेली आहे इकडे दापोलीमध्ये गव्यामध्ये ना पाल जत्रा झाल्याशिवाय इकडे लावणीला सुरुवात होत नाही. मागे 2-3 दिवस पाऊस मस्त पडला होता लावणी लावली असते या लोकांनी पण पाल जत्रा झाली नसल्यामुळे थोडा 2 दिवस उशिरा झाला. आता पाऊससुद्धा गेला आहे आणि बघा इकडे लावणीला जोरात इकडं पाणी घालून लावणी लावायला लागते. आमचे दीपक पुलेकर आहेत शेतकरी आहेत ते सगळं मेस्टरी वगैरे सगळं काम करतात. अशा पद्धतीत आता पाणी 2 दिवस पाऊस होता तेव्हा लावली नाही शेतीने आता पाणी लावून शेती लावायची पाली आलेली इकडे. कालपासून त्यांनी लावायला सुरुवात केली नाही. हा काल चौंडा पूर्ण केला नाही आता थोडासा राहिला ते आज पूर्ण करतील होईल. माझ्या मागे बघताना काय दृश्य आहे एक नंबर. असं दृश्य तुम्हाला पावसात कोकणामध्ये बघायला भेटतं. खूप सुंदर दृश्य चिखल आहे साईडला हिरवळ आहे रान. तर मित्रांनो 3 दिवस जो पाऊस लागला होता त्या 3 दिवसा पावसाचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही आता बघितला. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कोकणातले असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येऊ. आणि हा शेतीविषयी खूप आणि सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे तुम्ही बघितलात त्याबद्दल धन्यवाद. लवकर येऊ.